अरे लो इससे भी लो. सनी चौहान ने भी आज अपना पूरा वक्त दिया है टीपीएल ट्रॉफी को, क्योंकि कुमार गुंडा का ये शो श्री साई स्पोर्ट का शो, उनके सीनियर हैं. काफ़ी लोगों को अभी तक जोड़ कर रखा है कुमार गुंडा ने अपने तमाम एरिया के युवाओं को. मैच को शुरू करना है. वो श्रीकांत दासी हैं ये बल्लेबाजी की शुरुआत करने. क्या बात है. दोनों टीम्स 12th मैन आपका भेज देना है. स्ट्राइक पर कौन है विक्ट्री के? दुर्गा. और गेंदबाज पहला ओवर लेकर तैयार किरण. नॉन स्ट्राइकिंग एंड पर श्रीकांत दासी हैं. स्ट्राइकिंग एंड पर हैं दुर्गा. गेंदबाज हैं किरण. देखना है क्या उम्मीद की किरण उजागर कर पाएंगे अपने टीम के लिए. ओवर द स्टंप्स. लोअर फुल टॉस गेंद. पहली अच्छा ड्राइव किया है वहाँ पर मिड ऑफ की दिशा में फील्डर मौजूद है. एक रन सिंगल की मदद से अपना और अपने टीम का खाता खोला है यहाँ पर दुर्गा ने. देखिए दोनों टीम का ड्रेस कंप्लीट नहीं है. विक्ट्री 11 के 12th मैन का ड्रेस नहीं है और पीवाई स्पोर्ट के प्लेयर्स का जर्सी कंप्लीट नहीं है. तो दोनों को दो दो रन का पेनल्टी इक्वल हो गई. किसी को कोई भी दंड नहीं दिया जाएगा. पहली दो बॉल में दो सिंगल. किरण. अगली गेंद. ओ इस बार अराउंड द लेग्स क्लीन बॉल. दांडी गोल. डिलीवरी थी काफी ब्यूटीफुल. लग रहा है शुरुआत बहुत ही ताबड़तोड़ की है इन्होंने.
हॅलो. हम हमारे स्पॉन्सर का भी शुक्रिया अदा करना चाहेंगे जिनके कारण ये टीपीएल ट्रॉफी इतनी कामयाब हुई है। पप्पू जैन साहब उर्फ टाइगर भाई जिन्होंने में फर्स्ट प्राइज़ स्पॉन्सर किया है, कैश प्राइज़ और ट्रॉफी भी। थैंक यू वेरी मच टाइगर भाई। साथ ही साथ श्रीनिवास वल्लाल जी वीएल टेक्सटाइल के जिन्होंने में सेकंड प्राइज़ के लिए कैश स्पॉन्सर किया है। थैंक यू वेरी मच श्रीनिवास वल्लाल जी वीएल टेक्सटाइल। सुनील पवार जी जिन्होंने में आज लंच की सुविधा खाना भोजन का इंतज़ाम किया है, इनका भी विशेष आभार। धन्यवाद सुनील पवार जी, इतने स्वादिष्ट खाने का जिन्होंने इंतज़ाम किया है। साथ ही साथ नरेश जंपल जी जिन्होंने हमें लाइव स्ट्रीमिंग स्पॉन्सर की, यूट्यूब पर जो लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है इसकी सुविधा हमें नरेश जंपल जी ने दी है। थैंक यू वेरी मच, आपका विशेष आभार इतना खूबसूरत टेलीकास्ट स्पॉन्सरशिप करने के लिए। साथ ही साथ रंजीत मार्चला जी जिन्होंने हमें मंडप डेकोरेशन का पूरा सब कुछ स्पॉन्सरशिप दिया है, मंडप डेकोरेट का। थैंक यू वेरी मच रंजीत माचरला जी। साथ ही साथ राजीव खैतम जी, इनका हमेशा से साथ और सहयोग रहता है। थैंक यू वेरी मच राजीव खैतम जी एंड थैंक यू वेरी मच टू दी ऑल स्पॉन्सर्स। इस बार गेंद शरीर को लगने के बाद बल्ले का किनारा लेकर गई थी फाइन लेग बाउंड्री की तरफ। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक हम कहेंगे, उतने अच्छे तरीके से तो बल्ले पर आई नहीं और लेकिन गेंद निकल गई चौके के लिए। चौके की मदद से बढ़ता हुआ स्कोर कितने रन बने? हॅलो, तर पुन्हा एकदा सर्वांचे दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 2 षटक आणि 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 9.50 ची सरासरी. दोन्ही संघ जर आपण बघितले तितक्याच ताकदीचे, एका बाजूला विक्ट्री 11 आणि दुसऱ्या बाजूला पद्मशाली योद्धा PY.
3 फलंदाजापर्यंत बाद झालेले आहेत. दुर्गा, श्रीकांत, यमन गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज जबरदस्त फटका, मात्र तिथे थोडंसं टायमिंग चुकलेलं आहे. चेंडू येतोय थेट क्षेत्ररक्षकाकडे आणि झेलचित. नितेशला पहिल्याच चेंडूवर सफलता मिळालेली आहे. एक स्टायलिस्ट खेळाडू म्हणून नितेशला ओळखलं जाते. स्टायलिश गोलंदाज बनून त्याच्याकडे पाहिली जातं. आणि बघा पहिल्याच चेंडूवर त्यांनी दाखवलेलं आहे की का मला तिसरे षटक, महत्त्वाचे षटक दिलं गेलेलं आहे. तिसरे षटक म्हणजे सर्वात महत्त्वाचे षटक असते. पहिलं पॉवर प्लेचे षटक एक जबाबदारीचे षटक असते. त्यानंतर तिसरे षटक जे असते ना त्या षटकामध्ये चांगले फलंदाज. हमारे बीच आगमन होने जा रहा है रंजीत मार्शल्ला जी का. मोस्ट वेलकम, आपका हार्दिक स्वागत है. जिन्होंने हमें मंडप की सुविधा उपलब्ध कराई है. इस टूर्नामेंट में मंडप एंड डेकोरेशन स्पॉन्सर किया है. और संजू श्रीराम जी का भी आगमन हो रहा है. मोस्ट वेलकम, आप दोनों का हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम रंजीत माचरला जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है TPL ट्रॉफी 2026 में. मोस्ट वेलकम रंजीत माचरला जी, आपका विशेष आभार, धन्यवाद. आपने इतनी कीमती स्पॉन्सरशिप दी. मंडप, इतना खूबसूरत मंडप डेकोरेशन करवाया इस पूरे टूर्नामेंट को. इन्होंने बहुत ज़्यादा खूबसूरत बना दिया अपने स्पॉन्सरशिप से. थैंक यू वेरी मच रंजीत माचरला जी, आपका विशेष आभार. बालाजी पेंदू जी भी हमारे बीच हमसे जुड़े हैं. मोस्ट वेलकम बालाजी पेंदू जी, आपका भी हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम, थैंक यू वेरी मच आप लोगों के इस कीमती सहयोग का. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. व्हाईट बॉल फुटला चेंडूला मात्र गॅपमध्ये काढून 2 क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपलं. बघा गोलंदाज सुद्धा तारीफ करतोय त्या क्षेत्ररक्षकाची. अशा रीतीचं जेव्हा क्षेत्ररक्षक उत्तम दर्जाचं होतं तेव्हा गोलंदाजाला ही नक्कीच आपल्या गोलंदाजीवर हत्तीचं बळ येते. बघा किती लांब पावलांची रनअप करून तो क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. ज्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त. या 2 धावांनी संघाची धावसंख्या एकंदरीत पोचली ती 21. लॉस ऑफ 3 विकेट्स. खोल टप्प्याचा चेंडू खोडून काढलेला आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो त्या क्षेत्ररक्षकाने. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकंदरीत चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. पाच संघ आपल्याला काढायचे आहेत. त्याच्यातून चिठ्ठ्या होणार आहेत. एक संघाला पुढे चाल, 2 संघांचे सामने, त्यानंतर पुन्हा 3 संघ निघले त्यातील. उजव्याच्या बाहेर चेंडू, वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या नितेशकडून. 2 दुहेरी धावा, 1 विकेट आणि एकंदरीत 4 धावा खर्ची घातलेल्या आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 23. तर नक्कीच मित्रांनो, दुपारचे सत्र सुरू आहे आणि सकाळपासून आपण इथे हजर आहात, खेळत आहात आणि आपलं पोट आपल्याला आवाज देते, भूक आपली आवाज देते. ज्या प्रेक्षकांना, ज्या खेळाडूंना भूक लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी उत्तम जेवणाची व्यवस्था आपल्या आयोजकांनी श्री साई संघाने केलेली आहे, त्या प्रत्येक खेळाडूने, त्या प्रत्येक प्रेक्षकाने जेवणाचा, भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. चविष्ट स्वादिष्ट जेवण, रुचकर जेवण आपल्यासमोर पेश आहे आणि ते आपण नक्कीच त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे की जेवण सुरू झालेलं आहे, प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्या.
गोलंदाजी मार्गावर व्यंकटेश, पहिला चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 24 या षटकामध्ये तुम्हाला 10च्या वर धावा घेणं गरजेचं आहे. 40 पर्यंत पोचावे लागेल. 15 ते 20च्या आसपास. आणि इथे बघा, ऐकलंय जणू काय माझं, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि चांगला झेल. धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःचा विकेट बहाल केलेला आहे रवी यांच्या हातात. नक्कीच सुनीलजी पवार यांच्या माध्यमातून ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. उत्तम अशी जेवणाची व्यवस्था, स्वादिष्ट चविष्ट रुचकर जेवणाची व्यवस्था सुनीलजी पवार या दानशूर दात्यांच्या मार्फत केलेली आहे. खूप खूप धन्यवाद सुनीलजी पवार. इतक्या लोकांना, इतक्या खेळाडूंना आपण जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांची भुकेची जी समस्या होती ती सोडवली. PR संघ, पद्मशाली रायडर्स संघ, आपले खेळाडू इतरस्त आहेत. विनंती आहे की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि या षटकातील दुसरा झेल. लगातार 2 चेंडू 2 झेल. दोन चेंडू 2 विकेट. सकाळपासून आम्हाला चौकारांची हॅट्रिक नाही सापडली, विकेटची हॅट्रिक नाही सापडली, षटकारांची हॅट्रिक नाही सापडली, वाईटची सुद्धा हॅट्रिक नाही सापडली. एकही हॅट्रिक सापडलेली नाही. बघूया पहिली विकेटची हॅट्रिक येत आहे का व्यंकटेशच्या गोलंदाजीवर. जयेशने चौकारांची हॅट्रिक मारली. रोहित शर्माने माझ्या अनुपस्थितीमध्ये चौकारांची हॅट्रिक साधलेली आहे. मी सकाळीच म्हटलं होते ते फलंदाजीला उतरायच्या आधी की नक्की सलामी देतील, पण कोणाच्या अंदाजाने. 4-5 सलामीवीरांची नावं घेतली, त्याच्यापैकी त्यांचं फेवरेट आहे रोहित शर्मा आणि त्यालाच अनुसरून ते फलंदाजी करत असतात. आणि मी सुद्धा त्यांना नाव दिलेलं आहे रोहित शर्माचं. आणि तिथे चांगला फटका, हॅट्रिकचा जवाब चौकाराने. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. कार्तिक चौकार, थोडक्याने षटकार हुकलेला आहे. पुन्हा एकदा व्यंकटेश कार्तिकसाठी. पद्मशाली समाजातील हे तरुणांची नावं जर आपण बघितली तर ईश्वराला, भगवंताला अनुसरून आता म्हणजे बॅटची कडा ऑफसाईडला इनफिल्डच्या वरून मारायचं होतं. आता बॅटवर चेंडू मधोमध आलेला नाही. परिणाम स्वरूप एकच धाव. फिनिश होईल का? फिनिश होईल का मोठ्या फटक्याने? शेवट गोड होईल का चांगल्या फटक्याने? आणि गरज आहे संघाला मोठ्या फटक्याची. स्टायलिश फलंदाज स्ट्राईकसाठी सज्ज राजू. इथे मात्र चांगला फटका उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तेथे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये अगदी सोपा झेल पकडलेला आहे. नितेश होते तेथे स्वतः. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये एकंदरीत 3 विकेट आलेले आहेत आणि 6 धावा. 2 षटकामध्ये कंबळ मोडलेल्या संघाचे. धावसंख्या थांबलेली आहे ती फक्त आणि फक्त 29. 30 धावांचं आव्हान आहे. सर्व संघांना विनंती आहे, जे संघ आतापर्यंत खेळलेले आहेत, हरलेले आहेत, त्या संघांनाही विनंती आहे की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. त्यांच्या मागे प्रेक्षक वर्ग आले आहेत, त्यांनाही विनंती असेल की आपण ही जेवणाचा आस्वाद घ्या. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. प्रेक्षक वर्ग, खेळाडू मित्र सर्वांना विनंती आहे की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. तीस धावा
करायचे आहेत. 29 धावा. ये देखिए हमारा वीआईपी डाइस दिखाए जा रहे हैं जहाँ पे रंजीत माचरला जी मौजूद हैं जिन्होंने हमें मंडप और डेकोरेशन की सुविधा उपलब्ध कराई है, स्पॉन्सरशिप दिया है. आपके स्क्रीन पे नज़र आ रहा है बालाजी भी हैं वहाँ पर, उनके दोस्त भी. आप सभी का हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. संजू श्री राम जी भी मौजूद हैं, इनका भी विशेष आभार. थैंक यू वेरी मच, आपने अपना कीमती समय दिया, इस टूर्नामेंट की शोभा को बढ़ाया है. और स्पेशली रंजीत माचरला जी का जिन्होंने हमें मंडप डेकोरेशन की सुविधा उपलब्ध कराई, स्पॉन्सरशिप दी. थैंक यू वेरी मच, जिसके कारण पूरे ग्राउंड में काफ़ी अच्छा छाया. हमारे कमेंट्री बॉक्स में एयर कंडीशन कूलर की भी सुविधा इन्होंने उपलब्ध कराई, इतनी गर्मियों में इतनी राहत पहुंचाई. आपका विशेष आभार रंजीत माचरला जी, थैंक यू वेरी मच. TPL ट्रॉफी 2026 को आपने कामयाब किया, 4 चांद लगाया, विशेष आभार, धन्यवाद. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला हे लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते आणि टी व्ही स्क्रीनवर जे दाखवलं जाते साफसूत्र टेलिकास्ट. एक छोटा मुलगा आताच शिकाऊ ऑपरेटिंग करतोय ज्याचं नाव आहे वैश्विक गुळवी. बघा, छोट्या वयामध्ये वैश्विक शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपल्या पप्पाच्या सोबत आलेला आहे शिकाऊ म्हणून. यापुढे त्यालाच ही धुरा सांभाळायची आहे आणि वैश्विकसुद्धा चांगलं ऑपरेटिंग करतोय. धावसंख्या असो की एखादा क्षणचित्र दाखवायचं असो किंवा मुवमेंट दाखवायचं असो, कुठल्या अँगलने कसं क्रिकेटचं इथं प्रदर्शन करायचं आहे ते वैश्विकलासुद्धा आता हळूहळू जमायला लागलेलं आहे ना. पण आत्ता त्याने टी व्ही स्क्रीनवर आपल्या पाहुण्यांना दाखवलेलं आहे, म्हणजे त्यालासुद्धा आता बरंचसं क्रिकेटचं आणि या ऑपरेटिंगचं कळते. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून शिक्षण घेता घेता तो सुट्ट्यांमध्ये विरंगुळा म्हणून सोबत असतो पप्पांच्या. इथे धावसंख्या आहे 30 आणि 30 धावा करताना बघूया किती षटकं लागतील, किती षटकांपर्यंत सामना ओढला जाईल. प्रेक्षकांना तर असं वाटतं की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जावा, आम्हालाही असं वाटतं की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जावा, कुठलाही सामना एकतर्फी होऊ नये. मात्र त्यासाठी गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना जीवाची बाजी लावावी लागेल, प्रयत्न करावे लागेल, एक धावासाठी संघर्ष करावा लागेल, नव्याने आपल्या अंगामध्ये स्फूर्ती आणावी लागेल. भलेही धावसंख्या धावफलकावर कमी आहे त्याचा विसर पडून लो स्कोरचे सामने इंटरेस्टेड होतात, कमी स्कोरचे सामने संख्येचे सामनेही कधीकधी चुरशीचे होतात. हा विचार डोळ्यासमोर आणून सामन्यात त्यांना खेळावे लागेल. अतिशय मेहनत घेतलेले श्री साई संघाच्या सर्व खेळाडूंनी, संजयभाई एडेप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, कुमार गुंड असो, गणेश असो, विजयजी असो, फुलटा चेंडूला फोर्स केला होता मात्र क्षेत्ररक्षक तैनात. काय घडलंय तिथे? दोन्ही पंच स्तब्ध, कुठला इशारा नाही, म्हणजे या चेंडूवर स्वच्छ आणि शुद्ध असा विकेट. कुमार गुंड अतिशय मेहनत घेतली. दिनेश असो, जयेश असो, कुमार गुंड असो, त्यानंतर चेतन वाघ स्वतः आयोजक आहेत. खेळताना त्यांना मी बघितलं नाही, मात्र बाहेरून ते सपोर्ट नेहमी करत असतात. आज ते गुणलेखकाच्या भूमिकेत पूर्ण दिवसभर उतरलेले आहेत आणि या मैदानावर सराव करताना ते प्रशिक्षकही असतात. पहिल्या चेंडूवर किरण अगदी सहज बाद झालेला आहे, अगदी सहज. नितेश बघ्याची भूमिका घेत होता, नवीन फलंदाज येतोय चेतन. गणेश येतोय, गणेश. बघूया पहिला विकेट स्वस्तात, त्यानंतर काय घडेल. उजव्या बाहेर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, खराब क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. बॅकअप चांगली दिली होती. 2 धाव पूर्ण. अशा रीतीने दुहेरी धावसंख्या पूर्ण, 2 धाव पूर्ण, 30 करायचे आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट. काय घडते, काय घडणार,
काही दडलेल्या सामन्यामध्ये बॅटवर चेंडू येत नाही मधोमध. एक धाव मात्र पूर्ण. घाई सतीशजी आपलं स्वागत आहे. आज जर्सी तुमची वेगळी दिसते. जय भवानी संघाचे सदस्य आहेत ते मात्र 1-2-4 आठवडे झाले ते इंजुर्ड आहेत, जखमी आहेत, त्याच्यामुळे खेळू शकत नाही. डॉक्टरने त्यांना विश्रांती घ्यायचा सल्ला दिलेला आहे. पुन्हा एकदा यमन. इथे मात्र अधुरा शॉट, अधुरा फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी सॉफ्ट राजूच्या हातात. अधुऱ्या मनाने फटका खेळला होता हा. दोन्ही फलंदाज झिरोचा चष्मा घालून सलामीवर दोन्ही नाराज करून गेलेले आहेत. अगदी सहज घेतला होता हा सामना, अगदी सहज घेतला की 33 धावा आपण अगदी सहज पार करू शकतो. मात्र या कमी धावसंख्येला अगदी संघर्षमय बनवण्याचं काम केलं आहे पहिल्याच गोलंदाजाने यमनने. खूप खूप धन्यवाद. अगदी स्पेशल ज्यूस आमच्यासाठी आलेला आहे आणि ज्यूसचे दाते कोण आहे? किरणजी दोडकर यांचे लाख लाख धन्यवाद. इतक्या उन्हामध्ये, तळपळत्या उन्हामध्ये त्यांनी आम्हाला ज्यूसची, थंडगार ज्यूस आणि स्पेशल ज्यूसची व्यवस्था केलेली आहे. कॉकटेल ज्यूस चे दोडकरजी. यमन पुन्हा एकदा. हो, आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. त्याची कडा शॉर्ट थर्ड मॅने क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, एका धावेने धावसंख्यात 4. पहिली षटक समाप्त. बघा सामन्यामध्ये आणलेलं आहे यमनने. पूर्ण संघाचा जोश बघा, आता क्षेत्ररक्षकांमध्ये जोश बघा की आपण आता सामन्यामध्ये पलटवार केलेला आहे. भलेही 50-50 नाही, मात्र 40-60च्या अंदाजाने आम्ही सामन्यामध्ये आता परतलेलो आहोत. दोडकरजी जे दौड़ कर गए, तोडकरजी दौड़ कर गए आणि ज्यूस आणला आमच्यासाठी. अगदी गाढा ज्यूस, जे जेवणाची पण आवश्यकता नाही इतकं त्याच्यामध्ये. तहानही गेली आणि भूकही गेली, एवढं प्रेम त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. गोलंदाजी मार्गावर करण. बघूया करण. फुलटॉस चेंडू, एक धाव. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला कुंभरपाडा संघाकडून. सॉरी, विक्ट्री संघ. विक्ट्री संघाच्या नावामध्ये विक्ट्री आहे, मात्र कामामध्ये तशी विक्ट्री करून दाखवावी लागेल. इथे बॅक टू द बॉलर. काय झेल पकडला गेला, सॉफ्ट, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त झेल.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघणं उत्कंठापूर्ण राहील. बघा स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, स्ट्रेट फटका खेळला होता ताकदीने, ड्राईव्ह म्हणता येणार नाही, मात्र तिथे अगदी जबरदस्त झेल पकडला गेला करण्याच्या माध्यमातून. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये इतका सुंदर झेल पकडणं वाटते तितकी साधी सोपी गोष्ट नसते. स्वतःवर कंट्रोल ठेवणं, ब्रेक लावणं आणि त्यानंतर झेल पकडणं चूक खूप कठीण काम असतात. ते करणने करून दाखवलं. तिसरा गडी पाद, पुन्हा एकदा करण फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. छोट्या चन्नीचा खेळाडू, हा कमी वयाचा खेळाडू रवी, अंडर 19, अंडर 22. वेगवान चेंडू आणि हा फटका जाईल अतिशय सुरेख अंदाजाने, हार्दिक पंड्याच्या अंदाजाने षटकार. कधीपासून शांत होता हा फलंदाज लकी, दाखवून दिलं की मी का शांत होतो. वादळापूर्वीची शांतता होती ही, आता वादळ आलेलं आहे लकीच्या रूपाचं. या षटकाराने धावसंख्या 12 अचानक उसंडी मारली. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, वेगवान फटका, तितकीच चांगली फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. 13 करायचे आहेत 30, 17 धावा दूर आहे अजून संघ. 17 धावा अजूनही हवे आहेत. हा चेंडू कशा रीतीने खेळेल रवी. गतीमध्ये परिवर्तन आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दुसरा झेल. बारामध्ये आता 17, षटक क्रमांक 2, 12मध्ये 13 आणि 12मध्ये 17ची आवश्यकता. कुमारजी गुंडा, आपण आमच्याशी संपर्क साधायचा है. थैंक यू वेरी मच कमेंट्री बॉक्स. कुमार गुंडा, आपको कमेंट्री बॉक्स से कांटेक्ट करना है. आइए हम सत्कार सम्मान प्रोग्राम की तरफ बढ़ने जा रहे हैं. कैमरामैन से रिक्वेस्ट है कि थोड़ा सा एंगल को टेस्ट करना है. हमारे बीच रंजीत माचरला जी मौजूद हैं, जिन्होंने में मंडप डेकोरेशन की सुविधा उपलब्ध कराई है. इनका विशेष आभार, धन्यवाद रंजीत माचरला जी. मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा, निवेदन करूंगा कि आपको हमारे मान सम्मान को स्वीकार करना है, सत्कार सम्मान को स्वीकार करना है. थैंक यू वेरी मच रंजीत माचरला जी, जिन्होंने में मंडप डेकोरेशन की सुविधा उपलब्ध कराई. पूरे ग्राउंड को दुल्हन की तरह इन्होंने सजा दिया है अपने योगदान से. थैंक यू वेरी मच आपके इस स्पॉन्सरशिप के लिए. टीपीएल ट्रॉफी को कामयाब बनाने के लिए विशेष आभार, धन्यवाद रंजीत माचरला जी. थैंक यू वेरी वेरी मच. आइए हमारे बीच में संजू जी श्री राम मौजूद हैं. मैं इनसे रिक्वेस्ट करूंगा कि सर आपको भी आगे आना है, हम आपका भी सत्कार सम्मान करने जा रहे हैं. संजू श्री राम जी, कुमार गुंडा से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आपको इनका सत्कार सम्मान करना है. जबरदस्त श्री राम जी का सत्कार सम्मान, प्रेम भरी शॉल और ये खूबसूरत सा मोमेंटो. गरजेच्या वेळी षटकार, आवश्यकता असताना षटकार आलेला आहे. षटकाराने धावसंख्या झालेली आहे आता 21-9 आवश्यक. बालाजी का हम सत्कार सम्मान करने हैं. बालाजी, आपसे रिक्वेस्ट है कि आपको आगे आना है, हम आपका भी सत्कार सम्मान करने जा रहे हैं. और इनका सत्कार सम्मान करेंगे संजू वाड़ेब जी, शॉल पहनाकर. उसके बाद ये फूलों का गुलदस्ता, गुलाए मोहब्बत और ये खूबसूरत सा फोटो सेशन, एक यादगार मोमेंट. थैंक यू वेरी मच बालाजी, आपका विशेष आभार, धन्यवाद. आपने अपना कीमती समय दिया, टीपीएल ट्रॉफी 2026 की शोभा को बढ़ाया. धन्यवाद. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. षटकार आला आणि सामन्याने कलाटणी घेतली. 2 षटकार आलेले आहेत आतापर्यंत.
सामने आइए संतोष नानपिल्ली जी का भी हम सत्कार सम्मान करने जा रहे हैं। कैमरामैन से रिक्वेस्ट है कि थोड़ा सा एंगल दिखाना है। कुमार गुंडा जी के शुभ हाथों से सबसे पहले ये प्रेम भरी शॉल, उसके बाद पुष्पगुच्छ, फूलों का गुलदस्ता और ये मोमेंटो। थैंक यू वेरी मच संतोष जी, आपका भी विशेष आभार, धन्यवाद। आपने अपना कीमती समय दिया है, टीपीएल की शोभा को बढ़ाया है। थैंक यू वेरी मच। बैक टू क्रिकेट नाउ। TV 7ची आवश्यकता, चेंडू शेष आहेत 8. इथे मात्र अप्रतिम सपाटका क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी झाली आणि चुकीला तिथे माफी नाही. सीमारेषा लगत चौकार. मला तर वाटते त्या क्षेत्ररक्षकाचा चेंडू हातात असताना त्या कपड्याला स्पर्श झाला, जालीला स्पर्श झाला आणि हा चेंडू सीमा पार गेलेला. चांगली पंचगिरी ते पाहायला मिळाली. पंचांचं आमचं दक्ष असं लक्ष होतं आणि बरोबर त्यांनी हेरलेलं आहे की थोडा टच झालेला आहे क्षेत्ररक्षक. उजव्या बाहेरील चेंडू, आत्ता मात्र नो बॉल. पूर्ण सामना आता दोन निसटलेला आहे. धावसंख्या 28, 2ची आवश्यकता, 2ची आवश्यकता. विक्ट्री संघाला मात्र विक्ट्रीपासून दूर ठेवलेला आहे प्रतिस्पर्धी संघ. इथे सॉफ्ट डिसमिसल, पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. आतापर्यंत 3 फलंदाज, नो बॉल आहे, फ्री हिट. इथे काय घडलंय पंच सांगतील आम्हाला, सामना फिनिश झालाय की काय? हा झालेला आहे. मुवमेंट चालू असताना फलंदाज क्षेत्ररक्षकाने चेंडू उंच उडवला आणि इथे मात्र पंचांनी बरोबर हेरलं की मुवमेंट चालू आहे, तुम्ही अशी चुकी करू शकत नाही. आणि याचबरोबर संघ विजयी झालेला आहे. 5 संघ